आज खांडवी बनवते, त्याचं साहित्य दाखवते। ही अर्धी वाटी बेसन आहे, चाळून घ्यायचं बेसन घेताना। त्यासाठी अर्धी वाटी दही आहे, एक लिंबूचा रस आहे, म्हणजे 1 चमचा लिंबूचा रस घेतलाय, 1 चमचा साखर आहे, ही अर्धा चमचा मोहरी आहे, ही अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे, 1 वाटी पाणी आहे, म्हणजे ही अर्धी वाटी पाणी आहे। म्हणजे जेवढं आपण अर्धी वाटी बेसन घेणार ना तेवढंच अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी, म्हणजे ही अर्धी वाटी हे पाणी घेतलंय। आणि हे आहे ना वरून टाकायला हे खोबरं आणि कोथिंबीर आहे। आणि त्याच्यासाठी आहे ना हे हळद घ्यायची आहे थोडीशी, हे मीठ आहे। आता मी पहिलं काय करते, आता हे सगळं साहित्य आहे ना मिक्स करायचं। हे बेसन घेतलंय, आता त्याच्यामध्ये दही टाकते, हे लिंबूचा रस, हे पाणी, अद्रक लसूणची पेस्ट आणि साखर आणि थोडीशी हळद। आता हे सगळं कसं मिक्स करायचं आहे। हे मस्त सगळं हलवून घ्यायचं मिक्स करून। आणि आता हे आहे ना मी नेरलेच्या भांड्यामध्ये आहे ना छोटं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे आता गाळून घेते। अशी गाळणी घ्यायची आणि असं गाळून घ्यायचं। मी गाळणी छोटी घेतली आहे। गाळणी कशी जरा मोठी घ्यायची, मी पटकन ही छोटी गाळणी माझ्या हातात आली ना म्हणून छोटी घेतली, म्हटली पटकन त्याच्यातून पडेल। ते प्लास्टिकचे असतात ना मोठे गाळणे ते आणायचे। असं गाळून घेतलं ना की असं आहे ना अद्रक लसूणचा वगैरे त्याच्यामध्ये असतो ना, हे सगळं निघून येतो मग, आणि पीठ कसं प्लेन होतो। आता मी गॅस पेटवलाय आणि भांडं पण ठेवलंय, पीठ ठेवलंय गॅसवर। आणि आता सारखं असं ना ढवळत राहायचं आहे, आपल्याला गोळे नाही होऊ द्यायचे आहे। चांगलं घट्ट व्हायला पाहिजे, हे सुकायला एकदम, तोपर्यंत असं हलवत राहायचं। आता ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकते, आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं। असं हलवत राहायचं, नाही तर गोळे होतात। चांगलं असं सुकू द्यायचं एकदम मस्त। मस्त छान झालं आहे। 5 मिनटं बारीक एकदम गॅस करून आहे ना 5 मिनटं हलवत राहिले, एकदम मस्त आता झालं आहे। आता मी आहे ना पाटावर काढून घेते। आता मस्त झालं आहे। आता मी गॅस बंद करते आणि पाटावर काढून घेते। हे ना पुरं पाटभर पसरायचं आहे, म्हणजे पातळ करायचं आहे। हे आपण असं आहे ना पाटावर, मोठा पाटा असला तरी चालेल, ते पातळ करायचं असं एकदम पाटभर पसरून घ्यायचं। आता माझ्याकडे छोटा पाट होता ना म्हणून तेवढं झालं छोटं। आता एक कोथिंबीर आणि खोबरं घेतलंय, हे असं मिक्स करायचं, खोबरं आणि कोथिंबीर, आणि आता सर्व त्याच्यावर असं टाकून द्यायचं पसरून। असं कोथिंबीर वगैरे टाकली ना, खोबरं कोथिंबीर, मग थोडं थंड व्हायला द्यायचं। आता आपण याच्यामध्ये आहे ना अशी लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्याची वडी करून घ्यायची गुंडाळी। आपल्याला याचे छोटे छोटे आहे ना रोल बनवायचे आहेत। आता अशी आडवी आहे ना एक लाईन मारायची,
हे आता आहे ना 2 मिनटं सुकायला द्यायचं. तर मी पाटाला घी वगैरे तेल काहीच लावलेलं नाही आहे. फक्त ते असंच पीठ आहे ना, असंच ते पसरायचं. जास्त सुकायला नाही द्यायचे. म्हणजे 2 मिनटं ठेवायचं जरा. आणि असं कडेने आहे ना, असं सुरीने आहे ना, असं करून घ्यायचं. ते बरोबर आपले आपण निघतात. आता मी तुम्हाला रोल करून दाखवते. असे मस्त रोल, असे रोल मस्त करून घ्यायचे. आपले खांडवीचे रोल असे मस्त कापून घेतले आहे आणि असे छोटे छोटे केले आहे. आणि तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही असा अंदाज करू नये ना, म्हणजे मी अर्धी वाटी घेतली, तुम्ही 1 वाटी, असं सर्व साहित्य वाढवून आहे ना तुम्ही जास्त करू शकता. आता मी याच्यावर आहे ना फोडणी वतायला तेल आणि मोहरी गरम करते. हे तेल घेतलं 1-1.5 चमचे आहे, मोहरी अर्धा चमचे आहे. हे आता गरम करून आहे ना त्या रोलवर ओतायचं आहे. अशी मोहरी चांगली आहे ना भाजायला द्यायची तेलामध्ये. आता या रोलवर आहे ना थोडी थोडी फोडणी आहे ना अशी ओतायची. आपली खांडवी मस्त तयार झालेली आहे. आणि हे आहे ना, हे साईडचे पाटाचे होतेत ना ते हे काढले आहेत. आणि हे आहे ना मध्ये मस्त असे रोल निघाले. असे तुम्ही पण आता मस्तपैकी बनवा. जे मी साहित्य घेते त्याच्यापेक्षा तुम्ही डबल घ्या आणि भरपूर बनवा. मस्त झाले आहे.